पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. गोव्यामध्ये आपण आता आहोत. गोव्यातला हा थर्ड डे आहे. सो आता आम्ही चाललो आहोत चकोळा फोर्ट. सो आता सध्या नाश्ता करायचा आहे. सो हॉटेलमधनं निघताच एक 2 मिनिटाच्या अंतरावरती आम्हाला एक रेस्टॉरंट मिळालेलं आहे, मीनापट्टू ऑथेंटिक डोसा बार. सो इकडे स्पेशल आहे यांचं साऊथ इंडियन डिशेस. सो हे बघा, हा तो रेस्टॉरंट आहे मीनापट्टू. डोसा, इडली, वडा आणि फिल्टर कॉफी. सो फेमस आहे. हा त्यांचा मेन एंट्रन्स आहे. सो चला आतमध्ये जाऊया. सो इकडे बघून असं वाटत नाही की इथे काही डायनिंगची अवेलेबल सुविधा आहे म्हणून, बट ॲक्च्युअलमध्ये यांच्या इकडे खूप छान अशी सिटिंग एरिया आहे, पण तो बॅक साईडला आहे. सो आता आपण आलो आहोत बॅक साईडला. सो इथे सुंदर असा रिसॉर्ट आहे, सॉरी हॉटेल आहे. सो इथे डायनिंग एरिया आहे. तर आम्ही आलो आहोत ब्रेकफास्ट करायला आणि इथे आम्ही घेतला आहे रॉस ऑमलेट आणि पाव. सो लेट्स टेस्ट. सो गाईज, नाश्ता वगैरे करून झाला आणि आम्ही आता आलो आहोत चकोरा फोर्ट ट्रेक करण्यासाठी, जो की गोव्यामध्ये आहे. आपला साऊथ गोवा साईडला आहे चकोरा फोर्ट. सो सध्या गाडी वगैरे पार्क करून झाली आहे आणि आता इथून मे बी एक अर्धा-पाऊण तासाच्या डिस्टन्सवरती तो फोर्ट आहे. सो जाऊया ट्रेक करायला. आणि हे सगळेजण एवढ्या भर उन्हामध्ये आता वरती ट्रेक करायच्या वेळेस सगळेजण हॅट आणि कॅप सगळे रूमवरती विसरून आले. सो चकोरा फोर्टचा ट्रेक स्टार्ट झालेला आहे आणि इथे संपूर्ण असे स्टॉल्स आहेत. लिंबू पाणी, सोडा, कैरी, ज्यूस, फ्रूट्स. सो आम्ही घेतली आहे कैरी. सो चटपटीत कैरी खातात. सो इथून ट्रॅक स्टार्ट होत आहे चकोरा फोर्टचा. सो चला बघूया किती मोठा ट्रॅक आहे ते. नाव अँटिक आहे ना, चकोरा असेल काहीतरी ह्याच्या पाठी एक हिस्टॉरिकल स्टोरी. मला नाही माहिती, जर मला कळली तर मी तुम्हाला सांगतो. सो इथे त्याचा साईन बोर्ड आहे, बट काय एवढा व्यवस्थित दिसत नाही आहे. सो अरे हे पडलं. सो बॅगेत टाक. सो आता आम्ही चाललो आहोत, ट्रेक करत आहोत. ट्रेकला सुरुवात केलेली आहे. छान एकदम मस्त सिस्टमॅटिकली सुट्ट शिड्या आहेत. जास्त जड काय म्हणतात जास्त मोठ्या पण नाहीत, जास्त छोट्या पण नाहीत. 1-2 स्टेप चढायचं, थोडा सरळ रस्ता, परत 2-3 चढायचा, सरळ रस्ता. सो ह्याच्यामुळे थोडा दम पण कमी लागतो. मला लागतो आहे कारण की मी चालतो पण आहे आणि बोलतो पण आहे. सो कळलं. सो त्याच्यामुळे चालताना आणि मेन ट्रेक करताना थोडासा जास्तच दम लागतो. सो सगळेजण हा असा ट्रेक आहे बघा. सो आपल्याला आता असं जायचं आहे आणि हा खालचा व्ह्यू आहे. सो इकडनं आपण आलो आहोत आणि हा समोर बघा समुद्र दिसला काय. गोव्यात आलो आणि समुद्र दिसला नाही तर फायदा काय. हा प्रवेशद्वार आहे. सो हां हे तुला लागते दम. आणि इथून आतमध्ये हा सावलीत आल्यावर काय बरं वाटतंय. परत आलो आपण उन्हात. सो झालं एवढंच आहे. सो हा असा वरती व्ह्यू आहे. पूर्ण चारी बाजूला मोकळा आहे आणि ऊन आहे मेन म्हणजे. सो हवा आहे त्याच्यामुळे जरा जास्त काही गरम वाटत नाही, पण जर हवा नाही तर बापरे गरमीने जीव जायला होईल. एवढं कडकडीत ऊन लागतंय. सो अशा ठिकाणी कुठे जर
ट्रेकला फोर्टला जर कुठे जाणार ना तर तिथे हॅट कॅप हे कंपल्सरी गोष्टी घेऊन जायचं. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट पाणी. एका माणसासाठी 2 ते 2.5 लिटर पाणी हे घेऊन चालायचं. हां, कारण की इथे पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते आणि जर ते नसेल तर मग चक्कर येईल, डिहायड्रेशन होईल, डोकं वगैरे दुखेल. सो त्याच्यामुळे एका माणसासाठी 2 ते 2.5 लिटर पाणी घेऊन तुम्ही ट्रेक करा या फोर्टला कुठे जात असाल तिथे, कळलं. सो हा इकडे असा सुंदर व्ह्यू. सो हा जो प्लेस दिसतोय तुम्हाला हा वाला, ह्या ठिकाणी तुम्हाला ते गाणं माहिती आहे, दिल चाहता है तारा. गाणं मला पण नाही तर पूर्ण, पण त्या गाण्याची शूटिंग ह्या ठिकाणी झाली होती, चकोला फोर्ट ह्या ठिकाणी. सो त्यांचा एक इमेज आहे तो मी तुम्हाला दाखवतो. सो बघितला. सो हाच तो स्पॉट आहे, ह्या ठिकाणी त्या गाण्याची शूटिंग झालेली. आणि आता थोडं एक्सप्लोअर करूया काय आहे इथे, कसं कसं आहे. आणि इथून वरतून हा जो तुम्हाला समोर बीच दिसतोय हा वॅगोटर बीच आहे गोव्यातील. आणि इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत इथे, जसं की तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करायची असेल या फास्ट बोटिंग चालवायची असेल तर इथे अवेलेबल आहे. सो करू शकता या बीचवरती. ते बघा तिकडे एक बोट आहे, तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही, पण ती स्पीड बोट आहे. ते वॉटर ॲक्टिव्हिटीज चालू आहे तिकडे. आणि तिकडून एक दुरून एक मोठी बोट येते दिसते. डोंट नो याच्यामध्ये दिसते की नाही दिसते, पण इथे मला लाईव्हमध्ये दिसते, एकदम फास्टमध्ये ती बोट येते. सो हा असा वरतून नजारा आहे सुंदर असा. सो अजून चांगला दिसेल. चला अजून काय काय आहे बघूया, एक्सप्लोअर करूया. आणि जर तुम्हाला गोष्टी चांगल्या वाटत असतील, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील, आवडत असतील, एन्जॉय होत असेल, मजा येत असेल तर मग जरा लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला अजून खूप सारी धमाल मजा मस्ती आपल्याला करायची आहे. आणि आज आमचा गोव्यातील 3rd डे आहे. 3rdच आहे ना का? हां. आणि अजून आम्ही इथे मे बी अजून 1-2 दिवस आहोत. अजून इकडचे आजूबाजूचे गोव्यातील ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत. सो समोर बघा सगळेजणे कसे भिंतींवरती उभे राहून फोटोज वगैरे काढतात. काढायची हौस असते, एक मजा, एक लाईफमध्ये काय म्हणतात ना, ती मुमेंट एन्जॉय करायची, बट सेफली करायची भावांनो आणि बहिणींनो. राहा उभे. 1 2 3 काय पोरांनी. सो काय मग मजा येते ना, यायलाच पाहिजे ना मजा, कारण आपली धमाल मजा मस्ती अशीच असते. अजून पण करणार आहोत, अजून बीचवरती वगैरे जाणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवूच. आवडतंय ना, जरा सपोर्ट करा, थोडं लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. मग मला अजून मजा येईल ना, मला प्रोत्साहन भेटेल की हां यार भारी आहे, आपल्याला अजून काही काही केलं पाहिजे. सो करा थोडं, काय जातं आहे, थोडा सपोर्ट लाईक बीक केलं तर. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सगळे व्हिडिओ बघा. सो समुद्राचा हा किनारा बघू शकता तुम्ही. चपोरा फोर्टच्या वरतून हा समुद्र किनारा असा दिसतो. आणि तिकडे दूर दूर लांब तिकडे ना अशी गावची जी जुनी झाडं असतात कौलाची तशी दिसतात, बट कॅमेरामध्ये दिसणार नाही तेवढं. बट इथून हा पूर्ण समुद्र किनारा दिसतोय. आहोत दिल चाहते च्या लोकेशनवरती. तिथे जसं त्या तिघांनी फोटो काढला तसं आता ह्या तिघांचा फोटोशूट चालू आहे. सी सेम टू सेम पोज. डन डन. चपोरा फोर्ट ट्रेक करून झालो वरती, मस्त फिरून वगैरे आलो, बघून आलो, फोटोशूट वगैरे केला मस्त. आणि आता रिटर्न चाललो आहोत दुसरी. आणि आता आम्ही सध्या भूक लागली आहे, सो पोटा पाण्यासाठी काय भेटते का ते बघण्यासाठी चाललो आहोत. आणि काहीतरी मस्त खाऊ आणि मग नंतर परत पुढे अजून एक कुठला तरी छोटा फोर्ट आहे, तो फोर्ट ट्रेक करायचा. आणि मग त्यानंतर रात्री आज जाणार आहोत आम्ही कसिनो रॉयल. हां, सो कसिनो म्हणजे काय आहे ते आज आपण बघूया.
सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसिनो म्हणजे काय असतं तुम्हाला मी ते कसिनो तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. झाला चपोरा फोर्ट ट्रेक संपूर्ण. आता मी खाली आलो आहोत. आता इथे स्नॅक्स खाण्यासाठी सगळेजण थांबलो आहोत. बघूया आता इथे काय भेटतात. इथे असे भरपूर असे स्नॅक्सचे स्टॉल्स कॉर्नर आहेत. इथे तुम्ही फ्रूट्स आहे, कोकोनट्स आहे, ज्यूस आहे, तुम्हाला जे गोष्ट काय पाहिजे ते तुम्ही इथे खाऊ पिऊ शकता. सो इथे ड्रिंक ब्रेक चालू आहे. सगळेजण उन्हामध्ये चालून थकलेत, सो त्याच्यामुळे ते ड्रिंक ब्रेक घेतला आहे. सगळेजण मस्त सावलीत बसून कोकम सरबतचा आनंद घेत आहेत. हा चपोरा फोर्ट उतरल्या जो पहिला स्टॉल लागतो इकडे या काकींचा, ह्यांच्याकडे आम्ही कोकम सोडा ट्राय केला. तो इतका सुंदर असला, भारी सोडा होता ना, ते विचारू नका. आणि त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी संपला बघा, कॉम्प्लिमेंटरी आम्हाला त्यांनी कलिंगड कापून दिला. म्हणाले खावा पोरांनो, खावा, एन्जॉय करा. सो आला चकोरा ना चपोरा फोडला. तो उतरल्या जो पहिला स्टॉल आहे काकींचा. सो इकडे तुम्ही कोकम सोडा नक्की ट्राय करा, एक नंबर. ठरवलं आता की दुसऱ्या बाबूला घ्यायला. घ्या भाऊजी, घ्या ते बाबू घ्या. तू रडतेस ना खूप. अरे सोड, हात सोड तू. उठून घ्यायचं ना, उठून घ्यायचं ना, उठून घ्यायचं ना. सो आता झालाय ड्रिंक ब्रेक करून झाला आमचा. आता कोकम ड्रिंक एवढं भारी होतं, कोकम सोडा. बट मी फर्स्ट टाइम ट्राय केला, इतका सुंदर आणि टेस्टी ना भाई. मी लिंबू पाणी ऑर्डर केलेला, तर कोकम सोडाची टेस्ट बघून मी तो लिंबू पाणी कॅन्सल करून पुन्हा एकदा कोकम सोडा ऑर्डर केला. सो कोकम सोडाच ट्राय केला आणि त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून कलिंगड दिला, एक काय म्हणतात, एक प्लेट. सो कलिंगड पण खूप छान होता, टेस्ट होता, गोड गोड होता. सो आता झाला आमचा चपोरा फोर्ट फिरून. आता आम्ही चाललो आहोत, बघू कुठे काय आम्हाला खायला वगैरे भेटतं का. जर खायला मिळालं कुठे तर आम्ही तिथे जेवू. आता थोडंसं काहीतरी खाऊ आणि अजून एका फोर्टला जाणार आहोत आम्ही. तो फोर्ट पण कवर करायचा आहे. तो फोर्ट असं म्हणतात की इंग्रजांच्या काळामध्ये तो त्या लोकांनी जेल बनवलेला. सो आपण आता तो बघायला जाऊया. चलिए फटाफट बसूया आणि जाऊया. सो आपण मस्त पाठची सीट पकडली आहे. काय किचकिच नाही, घचकच नाही. चला इंग्रजांच्या काळातला जेल बघायला. ह्या बोर्डवरती तिकीट प्राइस लिहिलेली आहे. तिकीट घर, इथे तिकीट काढायची आणि इकडनं बाहेर जायचं. सो मस्त असं जुन्या बांधकामाचं, हे जुनं नाही, आपल्या जांभळी विटांचं बांधकाम आहे, ज्याची गावाला आपली घरं असतात ना, त्या विटांचं आहे हे. सो चला आतमध्ये जाऊया. अग्वादा फोर्टमध्ये आपण आता एंट्री केलेली आहे आणि हा असा अग्वादा फोर्टचा व्ह्यू आहे. सो इथून आतमध्ये एंट्री आहे. इथे तिकीट चेक करतात. नाही इकडनं आतमध्ये. सो चलो बघूया. असा व्ह्यू आहे. वरती पण आहे, वरती जाऊया. सध्या इकडे बघूया.
मला काय कळत बिफोर आहे आणि हे आफ्टर आहे. ओके, पण ते काय आहे? कॅन्डोलिन्स. आणि असं होतं आता असा. पूर्वी हा दिसायला असा होता, बिफोर अँड आफ्टर आता त्याचा व्ह्यू हा असा आहे. सो ह्याच्या आधीचे पण तुम्हाला मी जे इमेजेस दाखवले ते पण असंच आहे, जे की पूर्वी हे असं होतं आणि आता दिसायला हे असं आहे. आता हे दिसायला असं आहे आणि पूर्वी असं दिसतं. सो बघूया. अगवादा फोर्ट सुंदर आहे, खूप जुनं बांधकाम आहे. इंग्रजांच्या काळातलं हे बांधकाम आहे. कारण की स्ट्रक्चर बघूनच तुम्हाला कळलं असेल की हे इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेलं हे संपूर्ण बांधकाम आहे. असं बोलतात की इंग्रजांच्या काळामध्ये हे जेल होतं. सो मे बी कारागृह असावा खाली. आणि हे बघा इथे खाली असे रूम्स होते, कळलं? त्या लोकांना ओपन स्पेसमध्ये येण्यासाठी या थोडं मोकळ्या वातावरणात येण्यासाठी हा ओपन पॅसेज असायचा. सो बघू शकता हा तुम्ही. आणि हे तुम्हाला दिसतंय, हे व्हेंटिलेशनसाठी हवा त्या लोकांना, ऑक्सिजन ब्रिथिंगसाठी व्हेंटिलेशन व्हावं. त्यांना जिथे कस्टडी केलेलं असायचं, त्यांना ज्या जेलमध्ये ठेवलेलं असायचं ना, सो इकडनं त्यांना एअर हवा पास व्हायची. आणि ह्याच्या आतमध्ये हे जे तुम्हाला संपूर्ण दिसतंय ना, ह्याच्या आतमध्ये सगळे कैदी असायचे. ह्यांना ह्याच्या आतमध्ये डांबून कोंडून ठेवायचे. सो इमॅजिन करा की कशा प्रकारे हा त्या लोकांना जेल बनवलेला आहे. सो व्हेंटिलेशनसाठी पण जर बघाल ना, एकदम छोटीशी अशी जागा ठेवलेली आहे आणि आतमध्ये कुठल्याही प्रकारचा लाईट नाही, काय नाही. ओन्ली जो सनलाईट त्याच्यामध्ये जो जात असेल तेवढाच. सो हा बघा थोडा ओपन मिळाला आहे मला, ओपन पण नाही होतं आहे, लॉक होतं आहे. सो हा बघा दिसला. सो अशा प्रकारचे इथे आतमध्ये कारागृह जेल होते. सो ह्या जेलच्या आतमध्ये इकडनंच सनलाईट जायचे आणि इकडनंच एअर जायचं. आतमध्ये कोणत्या प्रकारचं लाईट नाही, कुठल्या प्रकारची AC, फॅन, फ्रीज काही नाही. फक्त कैदी ह्याच्या आतमध्ये बिचारे त्यांचा कारावास म्हणजे शिक्षा व्हायची त्यांची, ह्याच्या आतमध्ये त्यांना कैद केलं जायचं. आणि आपण ज्या गडावरती आहोत अगवादा, हा संपूर्ण गड, हा गड बोलतात आता सध्या, बट पूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये हा होता मोठा असा जेल, म्हणजे कारागृह या हा जेल मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये जेल. आणि समोर मे बी लाईट हाऊससारखं काहीतरी आहे. बट हा बघू शकता तुम्ही संपूर्णच्या संपूर्ण वरती इथे ओपन आहे, इथे काहीच नाही आहे. बट ह्याच्या आतमध्ये सगळे त्या लोकांना डांबून कोंडून ठेवायचे. सो हे काय आहे? लाईट हाऊस. सो आता तुम्ही विचार करत असाल हे बॉक्सेस असे का बनवलेले आहेत, तर हे बॉक्सेस आहेत ना, जे की जो सूर्यप्रकाश येतो तो सूर्यप्रकाश ह्याच्यातनं जाऊन खालती त्या लोकांना उजेड भेटावा. हे सगळे बॉक्सेस आहेत ना, ह्याच्यातनं सनलाईट जायची आणि सनलाईटमधनं त्या लोकांना आतमध्ये उजेड वगैरे भेटायचा आणि व्हेंटिलेशन व्हायचं. सो आणि इकडे थोड्या डिटेल्स दिलेल्या आहेत. सो हा समोर आहे, हा गोव्याचा मॅप आहे. तिथे महाराष्ट्र, ते कर्नाटक. बघा ह्याच्या खाली पण जेल आहे, ह्याच्या खाली पण जेल आहे. हा बघा तुम्हाला एक लाईव्ह दाखवतो. सो ह्याच्या आतमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट दिसणार नाही, बट तरी पण ह्याच्या आतमध्ये पूर्ण जो मोकळा पॅसेज आहे ना, इथे कैद्यांना डांबलं जायचं, इथे त्यांना कैदी करून ठेवायचे. सो भाई काय डोकं आहे त्यांचं, विचार करा.
कुठे ठेवलं आहे, कसं ठेवलं आहे, काय ठेवलं आहे, काही त्यांना कळत नसेल अशा ठिकाणी त्यांना कोंडून डांबून ठेवायचे कैद्यांना. म्हणजे त्यांनी कितीही बाहेर येण्याचा प्रयत्न केला तरी ते कुणाच्या बापाने बाहेर येऊ शकत नाही, अशा प्रकारचे इथे त्या लोकांनी जेल बांधून ठेवलं. सो आणि हा जो आहे हा लाईट हाऊस आहे. सो त्या लाईट हाऊसचं काय काम आहे मी तुम्हाला दाखवतो. आता आपण इथे जरा वरती जाऊया, वरतून पण व्ह्यू बघूया कसं आहे काय आहे ते. सो चला वरती जाऊया. सो अशा प्रकारचे काही कारागृह आहेत इथे. ते कबूतर पण बसलेत पण ते आझाद पंछी आहेत, त्यांना कुठे पण तुम्ही ठेवा. सो अशा प्रकारचे पण काही कारागृह आहेत. कुठे पळतेस? चल का. सो आता आम्ही चाललो आहोत वरती. वरतून व्ह्यू कसा दिसतोय ते बघा. हा सो चला पळ श्रेष्ठा. सो इथे स्टेप्स नाही आहेत. सो असा काही रस्ता आहे ज्याच्यावरती चालत जायचं आहे. सो इथे पाय थोडे स्लिपरी होत आहेत. बट आमची श्रेष्ठा बघा काही न धरता काही न करता पळते बघा. सो आलो आम्ही वरती. ही लोक अजून येत आहेत. सो वरतून हा असा नजारा आहे. सो हा जो गड आहे ह्या गडाच्या असं भोवतीने संपूर्ण हा समुद्र आहे दिसतोय. सो ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा समोर आहे तो लाईट हाऊस आहे. सो लाईट हाऊस हा संपूर्ण म्हणजे समुद्रातनं कोणी येत आहे का अटॅक करायला किंवा इथे युद्ध करण्यासाठी या कोणी असे यायचे पूर्वी. सो त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा लाईट हाऊस होता. तो समुद्रावरती लक्ष ठेवायचा. सो ह्या लाईट हाऊसच्या इथे आता आम्ही सध्या चाललो आहोत. सो तिथून इथे येण्यासाठी हा असा रस्ता आहे. सो इकडनं आम्ही चालत होता त्या लाईट हाऊसच्या इथे जातो आहे. तिकडनं व्ह्यू कसा आहे तो दिसतो. आणि तुम्हाला मी जो मगाशी समुद्र दाखवला तो समुद्र इकडे आहे. तो कसा दिसतोय तो बघा. सो पाण्यामार्गे म्हणजे समुद्रामार्गे जर कोणी अटॅक करण्यासाठी युद्ध करण्यासाठी जर कोणी येत असेल तर त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पहारेकरी इकडे असायचे लाईट हाऊसच्या इथे. सो हा बघा समुद्र. संपूर्ण समुद्र. तुझा डॉल्फिन बघ खाली तरंगत आहे. सो आता आमची तयारी झालेली आहे. रेडी वगैरे झालो आहोत. तिथे सगळेजण रेडी झाले आहेत आणि आता आमचा प्लॅन आहे कसिनोला जाण्याचा. सो कसिनोला जाण्याचं कसं असतं माहिती आहे, एक तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा डिरेक्टली त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही कसिनोची बुकिंग करू शकता. आणि तिथे ड्रेस कोड असतो. म्हणजे मुलांना शूज कंपल्सरी असतात, पॅन्ट कंपल्सरी असते. तुम्ही तिथे ट्रॅक 3/4 वरती नाही जाऊ शकत. सो त्याच्यामुळे आम्ही रूमवरती आलो, चेंजेस वगैरे कपडे चेंज केले आणि आता आम्ही सगळे रेडी झालो. सो आता आम्ही इकडनं एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती कसिनो आहे. सो तिकडे जायचं. तिकडे गेल्यानंतर पण मग तिकडे गाडी पार्क करून मग नंतर त्या ज्या कसिनोचं आम्ही बुकिंग केलं आहे त्यांची शिप म्हणजे तिकडे जाणार आम्ही म्हणजे बंदरावरती. मग तिथे त्यांची बोट येणार, त्या बोटीत बसायचं. त्या बोटीतनं मग नंतर ती आम्हाला कसिनोला घेऊन जाणार आणि मग तिकडे त्या कसिनोमध्ये मग आपण एक्सप्लोअर करूया काय असतं कसं असतं ते. मला पण एक्झॅक्ट आयडिया नाही, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो बघूया आज काय असतं कसं असतं ते. तो आम्ही आता पोचलो आहोत इथे पणजीला, जिथे कसिनोला शिपवरती जाण्यासाठी इथे भले मोठे पार्किंगची लाईन लागलेली आहे. सगळेजण कसिनोला गेलेले आहेत. सो समोरच तिकडे तिथेच समोर एंट्री आहे. सो तिकडनं आतमध्ये जायचं. बोट आपल्याला एक छोटी बोट घ्यायला येणार, मग ती बोट आपल्याला कसिनोला घेऊन जाणार. सो इथे
मल्टिपल चॉईसेस आहेत कसिनोचे, जसं डेल्टिन जॅक आहे, मॅजेस्टिक प्राईड आहे, परत हा किंग्स कसिनो आहेत. असे म्हणजे त्याच्यानुसार त्याचे प्राईज रेंज पण वाढतो आणि आतमधल्या फॅसिलिटीज, आतमधले जे काही गोष्टी आहेत त्या पण चेंज होतात. सो आमची डेल्टिन जॅकची बुकिंग आहे. सो इकडे असं आहे. सो इकडनं आतमध्ये एंट्री करायचं आहे. सो चलो देखते हैं कसिनो, फर्स्ट टाइम लाइव एक्सपीरियंस. सो आतमध्ये एंट्री करताच इथे रिसेप्शन आहे. सो कळलं तुम्हाला एक्झॅक्ट व्हॉट इज द मिनिंग ऑफ द कसिनो. कसिनो म्हणजे एक प्रकारचं इथे वेगवेगळे गेम्स खेळले जातात. इकडे चिप्स असतात, ते चिप्स घ्यायचे. चिप्स इन द सेन्स आपण पैसे द्यायचे, तेवढ्या पैशांचे आपल्याला ते लोक कॉईन्स चिप्स देतात आणि ते चिप्स घेऊन आपण गेम्स खेळायचे. आतमध्ये मस्त जबरदस्त चेकिंग झालेली आहे. चेकिंग करून आता आम्ही इथे एंट्री केल्यानंतर इथे असं तिकीट काउंटर आहे. इथे जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केले असेल तर इथे दाखवायचं आणि तुमच्या सगळ्यांचे ID प्रूफ इथे दाखवायचे. हे अशा प्रकारचे आपल्याला इथे कुपन्स मिळतात आणि जर तुमचं सगळं झाल्यानंतर इथे असा बँड हाताला लागतो. वेटिंग रूममधनं आता आम्ही या बोटमध्ये चाललो आहोत. बोट आलेली आहे आम्हाला घ्यायला. आतमध्ये आता आपण आलेलो आहोत. बसणं गरजेचं आहे. सो आता या समुद्रामध्ये तुम्हाला ज्या दिसत आहेत ही पण कसिनोच आहे का? सो 1, 2, 3 अशा मल्टिपल व्हरायटीजमध्ये इथे कसिनो आहेत. आणि जसं तुम्ही ज्या कसिनोमध्ये घेताय तर जसं जसं तुम्ही पॅकेज घ्याल, जसं क्लासिक असतं, प्रीमियम असतं, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे टर्म्स अँड कंडिशन्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला चिप्स मिळतात, त्याच्या कशामध्ये तुम्हाला चिप्स मिळत नाहीत. सो अशा प्रकारचे तिथे कसिनोज असतात. सो आमचा डेल्टिन जॅक आहे, आमचा क्लासिक आहे. सो आम्हाला हा बँड दिलेला आहे आणि आता आम्ही शिपमध्ये बसलेलो आहोत. सो ही अशी शिप आहे. सो बघूया आता. सो फायनली आम्ही आता निघालो आहोत. आमची शिप रिव्हर्स घेत आहे, निघालेली आहे. सॉरी निघाली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत. बिग डॅडी कसिनो. तो अशा प्रकारच्या कसिनोच्या शिप्स असतात. 3 फ्लोर असतात ना. डिपेंड आहे तुम्ही कुठल्या प्रकारचं कसिनो बुक करताय त्याच्यावरती. तुम्ही कोणत्या पण कंपनीचं जे कसिनो बुक केलेलं असतं ना. सो समजा एक उदाहरण, आता हा समोर आहे डेल्टिन रॉयल. तर डेल्टिन रॉयलचा हा वेटिंग एरिया आहे. तिथे येऊन तुम्ही तिकीट तुमचं कन्फर्म करून तुमच्या हातामध्ये असा बँड बांधून त्या वेटिंग एरियामध्ये उभं राहायचं. मग इथे अशी बोट येणार, त्या बोटीमध्ये तुम्हाला बसवणार आणि मग तुमची जिथे कसिनो उभे असेल समुद्राच्या तिथे मध्ये तिकडे ते तुम्हाला घेऊन जाणार. सो आता आम्ही आता तसंच त्या बोटीमधनं चाललो आहोत आमच्या कसिनोच्या शिपपर्यंत. सो ऑलमोस्ट आम्ही आता पोचलो आहोत आमच्या शिपपर्यंत. सो हे बघा, आता हे रिटर्न पॅसेंजर्सला घेण्यासाठी चालले आहेत. गाईज बघू शकता तुम्ही समोर कसिनो प्राईड उभी आहे. सो अशा प्रकारचे कसिनोचे शिप्स असतात ज्या समुद्राच्या मध्ये उभ्या असतात.
सो फायनली आपलं डेस्टिनेशन आलं आहे डेल्टिन जॅकची ही कसिनो शिप आहे. सो बघू शकता. सो आपण आता ह्या शिपमध्ये जाणार आहोत. सगळेजण इकडनं आपल्या बोटीतनं उतरून चालले आहेत. सो स्वागत आहे तुमचं कसिनोमध्ये. या. सो गाईज बघा, वाटतंय तुम्हाला आपण शिपच्या आतमध्ये आहोत. तुम्हाला काय, मला नाही वाटत आहे. इथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे. इथे आहे नॉनव्हेज काउंटर आणि इथे आहे व्हेज काउंटर. आणि ही लाईन लागलेली आहे कारण आता बार बंद होणार आहे 12 वाजता. सो त्याच्यामुळे इथे सगळं व्हेज. हा आहे लाईव्ह काउंटर. ह्या लाईव्ह काउंटरवरती तुम्हाला पावभाजी भेटेल आणि चाटचे हे मेन्यू आहेत. हे तुम्हाला इकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल भेटतील. आणि बाजूलाच बार काउंटर होता. सो बार काउंटरवरती एवढी गर्दी झालेली कारण की 12 वाजता बार काउंटर बंद होणार होतं. गर्दी ह्या कारणासाठी असते कारण कसिनोमध्ये ड्रिंक्स अनलिमिटेड असते. तुम्ही कितीही पिऊ शकता. बार काउंटर बंद झाल्यानंतरचा सन्नाटा बघा बार काउंटरवरती. सो कसिनोच्या आतमधला हा असा रेस्टॉरंट असतो. इथे समोर स्टेज आहे, त्याच्या पाठी लाईव्ह स्क्रीन चालू असते. तिथे समोर 2 सिंगर असतात, एक मेल फिमेल. ते गाणं म्हणत असतात आणि सगळ्यांचं एंटरटेनमेंट करत असतात. इथे असा डायनिंग एरिया आहे. सगळेजण इथे बसून मस्त बुफे सिस्टम असतं. ते ज्याला जे पाहिजे ते खाऊ शकतात. लाईव्ह काउंटर असतात, त्या लाईव्ह काउंटरवर ऑर्डर देऊन पण खाऊ शकतात. सगळेजण मस्तपैकी खात पीत होते, एन्जॉय करत होते. आणि थोड्या वेळातच आणि इथे यांचा एक डान्स परफॉर्मन्स झाला. आणि त्या डान्स परफॉर्मन्स नंतर कसिनोमध्ये जेवढे पण जण जेवत होते ते सगळे उठून नाचायला लागले. Sorry, it's DJ. सो कसिनोमधनं आता एक्झिट करत आम्ही चाललो आहोत आमच्या रिटर्न बोटमध्ये. सो डेल्टिन जॅकला बाय बाय करत आता आम्ही चाललो आहोत. सो ही होती आमची कसिनो शिप. ही आहे कसिनो प्राईड. सो कसिनोमध्ये जाऊन आलो, कसिनो बघून आलो. काय होतं कसं ते बघितलात, मजा आली, कळलं कसिनो काय असतं ते. सो एक एक पंड्या असतात, एक एक भारी भारी. सो आता चाललो आहे गाडी आणायला. गाडी काढून आता जायचं रूमवरती आणि आराम. होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना खूप आवडला असेल. व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि हां, गोव्याची जर तुम्ही सिरीज बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक आणि वरती आय बटन दिलेलं आहे. सो तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.